आणि राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांची खतखत। इतरांची मुलं लोकसभेवर राज्यसभेवर मंत्री आहे। भुजबळांनी हे वक्तव्य केले। इतरांप्रमाणे मलाही न्याय मिळावा, भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। मैं कबड्डी का खिलाडी शतरंज का नहीं असा स्वकीयांना टोला लगावलाय। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी राष्ट्रवादीने धक्कातंत्र वापरत राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली। याच जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते, पण पक्षाने भुजबळांचा पत्ता कट करत राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली। काय नाराज राहणार, कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांकडून। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। आता तो अन्याय काय आहे की चालायचं आता आणखी पुढे, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ। शतरंज नहीं जानता है मुझे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालाय। छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांची अर्ज दाखल करताना उपस्थिती होती। मंत्री आशिष शेलार आणि भरत गोगावलेही हजर होते। अर्ज भरण्यापूर्वी जैन यांनी भुजबळांना वाकून नमस्कार केल्याचे दृश्य दिसले। माझ्यासाठी फार उत्साह आणि गौरवची गोष्ट आहे की मला एक सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने आज संधी दिली आणि पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आदरणीय स्वर्गीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली भरपूर काम केलेला एक साधारण कार्यकर्ता आहे आणि मला हे राज्यसभावर जाण्याची जी संधी दिली आहे हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे। आणि दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू, भुजबळ यांनी शून्यातून विश्व उभं केले। भुजबळ दुखावले की नाही मला माहित नाही। खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले। भुजबळांना मंत्रिपद सोडायची इच्छा नसेल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा उपरोधिक टोला लगावला। भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता। पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं। अर्थातच शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला काय त्यांच्या घरात काय चाललंय ह्याच्यात बघण्यात कुठलाही रस नाही। पण आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल प्रेम आणि आस्था असल्यामुळे ते दिल्लीला आले असते तर मनापासून आनंद झाला असता। छगन भुजबळ आता ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांना कदाचित ते मंत्रीपद सोडायची इच्छा नसेल, परंतु मी असं म्हणणार नाही की माझा तो अधिकारही नाही। राष्ट्रवादीमध्ये विशेष करून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललं आहे याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलेला आहे।